नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। दिल्लीहून मागवली नवनिर्वाचित महापौरांसाठी लाख मोलाची खुर्ची, निवांत थकवा दूर करण्याची देखील सुविधा। तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून वाखाणणी। आता बघूया सविस्तर बातम्या। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराचे प्रथम नागरिक तथा 23वे महापौर भाजपचेच होणार हे आता स्पष्ट झालंय। महापालिकेतील महापौर दालनाचं नूतनीकरण करण्यात आलं असून या दालनात महापौरासाठी विशेष खुर्ची आणण्यात आली आहे। या खुर्चीची किंमत लाखाच्या घरात असून आता या लाख मोलाच्या खुर्चीवरती बसणार कोण याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराला महापौर मिळणार आहे। महापालिकेतील महापौर दालनालाही कॉर्पोरेट लुक देण्यात आला असून महापौरांना बसण्यासाठी स्पेशल अशी ही खुर्ची दिल्लीवरून मागवण्यात आली आहे। आता या खुर्चीवरती कोण विराजमान होईल हे पुढील सर्वसाधारण सभेत स्पष्ट होईलच। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक पार पडली असून कोण होणार महापौर याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। यात सर्वसाधारणसाठी सुटला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर झाले। या निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकून बहुमताच्या अगदी जवळ झेप घेतली आहे। सन 2020 पासून विविध कारणांमुळे निवडणूक लांबली, त्यामुळे मनपातील महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आदींची दालने ओस पडली होती। या दालनांमध्ये अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड रूम मधील फाईल्स कित्येक महिने ठेवल्या। रेकॉर्ड रूमचं नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यावर यातील उपयोगात येणाऱ्या फाईल्स पुन्हा रेकॉर्ड रूम मध्ये जतन करून ठेवण्यात आल्या। त्यानंतर निवडणूक लागण्याची चिन्हे दिसताच मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेचं सभागृह, पदाधिकाऱ्यांच्या दालनांचं नूतनीकरण करण्याचं काम हाती घेतलं। हे काम आता पूर्ण झालंय। राज्यातील कोणत्याच महापालिकेत नसेल असे अत्याधुनिक यंत्रणेसह सभागृह तयार करण्यात आले आहेत। तसेच महापौर दालनाचा सुशोभीकरण आणि कॉर्पोरेट लुकवरची देखील विशेष भर देण्यात आलाय। महापौरांना बसण्यासाठी दिल्लीहून विशेष खुर्ची मागवण्यात आली आहे। या खुर्चीची किंमत 80,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मागील 5 वर्षांनंतर शहराला महापौर मिळाले आहेत। पाणीपट्टी न वाढवता दररोज मुबलक पाणी मिळावं, गुंठेवारीची प्रक्रिया सुलभ आणि सर्वसामान्यांना परवडणारी करावी, अतिक्रमण पडल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया राबवून मोबदला देण्यात यावा असे अनेक प्रश्न सामान्यांचे आहेत। त्यामुळे नवीन महापौरांचे चांगलीच दमछाक होणार आहे। ही बाब लक्षात घेत प्रशासनाने महापौरांसाठी विशेष खुर्ची मागवली आहे। कामाचा थकवा घालवण्यासाठी 10-20 मिनिटांची वामकुक्षी घेण्याची सुविधा देखील या खुर्चीमध्ये आहे। युरिया खत सामान्य दरापेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या सेवा केंद्राची व खत गोदामाची कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित शेतकऱ्यांचा लेखी जबाब घेऊन संबंधित विक्रेते त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव खत विक्री परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी ओमसाई कृषी सेवा केंद्र, गोलटगाव तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे युरिया खत कमाल विक्री दर 266 गोणी असताना सामान्य दरापेक्षा अधिक दराने म्हणजे 400 रुपये गोणी विक्री होत असल्याची तक्रार दाखल झाली होती। सदर प्राप्त व्हिडिओसह तक्रारीनुसार विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी PR देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील अध्यक्ष जिल्हास्तरीय भरारी पथक, तालुका कृषी अधिकारी मेघश्याम गोळवे व कृषी अधिकारी गोविंद पौळ यांनी दिनांक 23 जानेवारी रोजी संबंधित कृषी सेवा केंद्राची व खत गोदामाची प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित शेतकऱ्यांच्या लेखी जबाब घेऊन संबंधित विक्रेते यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव खत विक्री परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। युरिया खत सामान्य दरापेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या सेवा केंद्रांची व खत गोदामांची तक्रार करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खास मोहीम राबवण्यात येत आहे। खत उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा यासाठी मोबाईल नंबर जारी करण्यात आले आहेत। यावरती तक्रारीची दखल घेतली जाईल याची नोंद घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय। खत उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा यासाठी मोबाईल नंबर जारी करण्यात आलाय। गोविंद पौळ, छत्रपती संभाजीनगरसाठी 97 63 57 15 04, तर शांतीलाल हिवराळे फुलंब्रीसाठी 75 88 79 30 35, तर पैठणसाठी RL कारले
94 22 22 98 11 तर वैजापूरसाठी रवींद्र उराडे 94 20 49 03 76 तर गंगापूरसाठी प्राजक्ता रणसिंग 70 28 37 17 71 तर खुलताबादसाठी काकासाहेब इंगळे 96 65 60 65 78 तर सिल्लोडसाठी प्रमोद डाबके 74 98 75 31 84 तर कन्नडसाठी मनोज सौंदाने 94 04 68 04 24 तर सोयगावसाठी रमेश गुंडिले 87 88 19 79 43 तर हरिभाऊ कातोरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक छत्रपती संभाजीनगर 87 66 42 32 42 जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर यासाठी 73 87 41 41 04 खत उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर सदर तालुकानिहाय मोबाईल क्रमांकावरती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा यासाठी मोबाईल नंबर जारी करण्यात आलाय। यावर तक्रारीची दखल घेतली जाईल याची नोंद घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमांची आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पाहणी केली आहे व या उपक्रमाची वाखाणणी करून जिल्हा प्रशासनाचं देखील कौतुक केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी भेट दिली। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी लातूरच्या वर्षा ठाकूर, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव सूर्या कृष्णमूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड, तहसीलदार दिनेश झांपले आदी यावेळी उपस्थित होते। वाघमारे यांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवण्यात आली। त्यानंतर हा रथ रवाना करण्यात आला। त्यानंतर वाघमारे यांच्या समोर मतदान जनजागृती पोवाडा, पोतराज व गोंधळ सादर करण्यात आला। तसेच मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार सामुग्रीचं त्यांनी अवलोकन केलं। या संदर्भात या उपक्रमासंदर्भात वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं। त्यांनी सांगितलं की मतदारांमध्ये अधिकाधिक जनजागृती होऊन त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करावं व मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावेत असं त्यांनी आवाहन केलंय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी। टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे। तळमजला आणि पहिला मजला। संपर्क 808 777 1808। My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त, बड़ी जल्दी में हो हैं? कर ली दोस्ती बिना पहचान। किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी चुकीच्या उपचाराचा आरोप करत मयत रुग्णाची डेड बॉडी घेऊन पोलीस ठाण्यात जमले। त्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता।
क्या नस काट दी है, क्या कर दी क्या मालूम। जिंदा है बोल के एमजीएम में ले जाके वही डॉक्टर ने एडमिट करे। कब से गुजर गई थी नहीं मालूम बच्ची। कौन से हॉस्पिटल में पहले एडमिट थे? छाबड़ा के हॉस्पिटल में थे ना। तो आपका आरोप क्या है? मेरा इंसाफ करो, मेरे बच्ची के साथ जो करे तो मैं कुछ इंसाफ होना। मार दी डॉक्टर लोगों ने किया? डॉक्टर से हुआ। सीजर के बाद बच्ची को गोली खिला दिए, पानी पिला दिए सीजर होने के बाद में। पेशाब नहीं हो रही थी बच्ची को। बच्चा कैसा है? बच्चा अच्छा है, बच्चा अच्छा है बच्चा। यहाँ पे एक छाबड़ा हॉस्पिटल बोल के है, जो उसमें हमारे एक बहन की डिलीवरी के वास्ते गए थे 3 से 4 दिन पहले, तो उसको सीजर किया गया। तो ये एक औरंगाबाद के अंदर एक बहुत बड़ा एक रैकेट चल रहा है हॉस्पिटल का कि बस किसी की भी डिलीवरी के वास्ते आओ तो उनको पहले सीजर का ही कराते। तो उसके इसमें उनकी एक डेट हो गई, उन्होंने उनके नातेवाईक को पूछे नहीं और कुछ नहीं, उन्होंने एमजीएम में भेज दिए और वहाँ डेट हो गई। तो उसकी वजह से पूरा एक रोष था हॉस्पिटल के ऊपर। तो हमारे साथ में हमारे पूरे नगर सेवक एमआईएम के और यहाँ उस्मानपुरे के जिम्मेदार सारी चीज़ें यहाँ पे हम लोग यहाँ पे आए और यहाँ पे नुमाइंदगी की मजलिस इत्तेहाद मुस्लिम की तरफ से। यहाँ पे डीसीपी साहब तो तुम्हारे एसीपी साहब इनसे बात करने के बाद में एक गुना दाखिल किया गया हॉस्पिटल की तरफ, पर उनका जब अहवाल आएगा उस टाइम पे उस पर कार्रवाई होगी। पर हमने जो जोर दिया, हमारी पूरी टीम ने जोर दिया, यहाँ के पूरे लोगों ने जोर दिया, तो डीसीपी साहब ने हमारी बात को रखते हुए एक गुना दाखिल करे और हम इस आपके माध्यम से पूरे औरंगाबाद के हॉस्पिटल को हम एक चेतावनी देते कि हम लोग आप इसके आगे कोई बर्दाश्त करने वाली नहीं है, एमआईएम बर्दाश्त करने वाली नहीं। हाँ, आप दवाखाना है, आप हमारा कोई ग्रुप, अल्लाह के बाद में अगर किसी पे हम भरोसा करते तो वो डॉक्टर पे करते। तो डॉक्टरों ने भी अपनी जवाबदारी अपनी ईमानदारी से काम करना चाहिए। किसी के इंसानियत पैसे के खातिर किसी के इंसान से जिंदगी का खिलवाड़ नहीं होना चाहिए। ये मैं आपके माध्यम से पूरे औरंगाबाद के हॉस्पिटलों को मैं बताना चाहता। और इससे पहले बहुत सारी गलतियां हुई, अब इसके बाद अगर कोई गलती हो रही तो एमआईएम पूरे औरंगाबाद में कहीं खामोश बैठने वाली नहीं। हम लोग कायदे के इसमें रह के हम उनका पुरजोर विरोध करेंगे। और अभी हम ये जो बच्ची का जिसका इंतकाल हुआ, हम इसके साथ में मजलिस से इत्तेहाद मुस्लिम के साथ हमारा पूरा परिवार उसके साथ में, और हम उसको आखिरी तक इंसाफ दिए तक हमारी पूरी टीम इंशाल्लाह उनके साथ में खड़े रहेंगे। चुकीच्या उपचाराचा आरोप करत मयत रुग्णाची डेड बॉडी पोलीस ठाण्यात उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर जमाव जमल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत नातेवाईकांना शांत केला। याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी अधिक माहिती दिली आहे। नाही, प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झालेला आहे, त्याबाबत नातेवाईकांची तक्रार आहे। नातेवाईकांची जी काही तक्रार आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ती तक्रार त्यांची घेतलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। हिंददी चादर गुरु तेग बहादूर शहीदी समागमासाठी छत्रपती संभाजीनगर येथूनही गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथून 250 जणांची संगत नांदेड येथे रवाना करण्यात आली आहे। हिंददी चादर गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात देशभरातून भाविक सहभागी होत आहेत। छत्रपती संभाजीनगर येथूनही गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथून 250 जणांची पहिली संगत आज रवाना झाली आहे। या संगतला स्थानिक भाविकांनी रवाना केलाय। आणखी मोठ्या संख्येने भाविक नांदेड येथे जाणार आहेत। या भाविकांची तेथील निवास, भोजन, विश्रांती, पार्किंग आदी सुविधा करण्यात आली आहे। लंगर सेवेतही योगदान देण्यात आले। सरदार हरिसिंग, सरदार कुलदीप सिंग निरथर, अवतार सिंग छाबड़ा, रणजित सिंग मलिक, इंदरजीत सिंग छटवाल, हरविंदर सिंग मुछल आदी गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियानात योजनाबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे। यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार संजय केनेकर आदी उपस्थित होते। पार्लमेंटमध्ये डिसेंबरच्या विंटर सेशनमध्ये एक कायदा पारित झालेला आहे। हा कायदा 20 डिसेंबर 2025 ला पारित झाला, देशामध्ये मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीने सही केलेली आहे आणि हा कायदा पारित झाला। तर ह्या कायद्याचं नाव आहे विकसित भारत जी रामजी, जी रामजी, म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन। तर हा जो कायदा आहे
हा कायदा विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी व मागास घटकांना रोजगार मिळावा म्हणून हा कायदा पास झालेला आहे. याचा एकमेव उद्देश आहे, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय घेतलेला आहे की 2047 पर्यंत आम्हाला विकसित भारत बनवायचं आहे. म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, प्रत्येकाला रोजगार मिळावा आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्या फॅमिलीचं उत्पन्न वाढावं आणि त्याचबरोबर उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून हा कायदा आणलेला आहे. तर हे करत असताना काँग्रेसच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या कायद्याला त्या ठिकाणी सुद्धा विरोध करण्यात आला. पार्लमेंटमध्ये दोन्ही हाऊसमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोध करण्यात आला आणि त्यांनी पूर्ण भारत देशामध्ये काही ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. त्याचाच एक भाग म्हणून ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण संभाजीनगर शहरामध्ये घेत आहोत. यांनी काही मुद्दे जे विकासाचे असतात तर त्या ठिकाणी खरं तर विरोध करायला नको आहे. ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मदत मिळणार आहे, सर्वसामान्याचं हित जोपासणार आहे, पण काँग्रेसच्या एक वेगळा दृष्टिकोन आहे, फक्त विकासालाच नाही तर भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा म्हणून त्यांनी विरोध केलेला हे स्पष्ट मत आमचं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. दिल्लीहून मागवली नवनिर्वाचित महापौरांसाठी लाख मोलाची खुर्ची, निवांत थकवा दूर करण्याची देखील सुविधा. तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती उपक्रमाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून वाखाणणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.